सर्वप्रथम सगळ्यांना जय ज्योती, जय क्रांती, जय सावता. मी विशाखा यवतकर आज आपणासमोर सावित्रीबाई फुले जयंती विशेष औचित्य घेऊन प्रस्तुत झालेली आहे. मैत्रिणींनो, येत्या 3 जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले जयंती येते आहे आणि सर्वप्रथम आपणास सावित्रीबाई फुले जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते आणि सावित्रीमाईंना जयंती दिनी शतशः त्रिवार अभिवादन करते. पुण्यातील भिडेवाड्यात 1848 साली मुलींची पहिली शाळा सुरू करणारे एकमेव म्हणजे फुले दाम्पत्य होय. त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता स्वतः अंगावरती शेण, चिखल, दगड, दोंडे झेलून आपल्यासाठी शिक्षणाचं दालन खुलं केलं. त्यांना माहिती होतं की शिक्षणामुळे स्त्रियांचं दुःख हे कमी होऊ शकतं आणि म्हणूनच त्यांनी शिक्षणाची क्रांती घडवून आणली आणि आज त्यांच्या या क्रांतीमुळेच तुम्ही आणि आम्ही अगदी अवकाशापर्यंत शिक्षणाची क्रांती केली आहे. याचं सर्वस्वी श्रेय केवळ आणि केवळ सावित्रीमाईंना जातं. त्याचबरोबर त्यांनी कुप्रथांना देखील विरोध केला, बालविवाह, सती प्रथा देखील बंद केली आणि म्हणूनच आपण सावित्रीमाईंच्या या कार्याची परतफेड कधीही करू शकणार नाही. अगदी साहित्यिक क्षेत्रात देखील सावित्रीमाईंचं योगदान दिसून येतं. त्या उत्तम कवयित्री देखील होत्या. त्यांनी बावनकशी, सुबोध रत्नाकर, काव्य फुले ही त्यांची काव्यसंग्रह अगदी प्रचलित आहे. अशा हर हुन्नरी व्यक्तिमत्वास मी पुनश्च एकदा शतशः त्रिवार अभिवादन करते आणि आपणास सावित्रीबाई फुले जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते. आपण 3 जानेवारी रोजी सावित्रीमाईंच्या प्रतिमेचे पूजन करून शिक्षणाची अगदी पंथी छोटीशी ज्योत लावून आपण त्यांना आदरांजली अर्पण करूया. माझ्या शब्दांना इथेच विराम देते. धन्यवाद. जय ज्योती, जय सावित्री.